सामान्य श्वापद, पशुपक्षी, पाळीव जनावर, लहान बाळं या सगळ्यांकडून आपल्याला शिकता येतं. मुद्दा शिकण्याचा असतो. पवारांनी आयुष्यातली 50-60 वर्ष सार्वजनिक जीवनात घालवली, पण माणूस काही शिकला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे त्यांचे गुरु कोण होते ते महान असतील, पण प्रश्न असा असतो की गुरु किती मोठा असला तरी शिकणं हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. पवार आयुष्यात काही शिकले का हा प्रश्न विचारावा असं वाटतो. कारण त्यांना जर शिकले असते तर आज या अवस्थेत जायची वेळ आली नसती. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, पण वृत्ती इतकी चंचल आणि टिवल्या बावल्या करण्याची आहे की अख्खं आयुष्य आणि अख्खं राजकारण त्यांनी टिवल्या बावल्या करण्यात घालवलं. जसं आपण बघतो की तो कन्हैया कुमार गेली 18 वर्ष JNUमध्ये आहे आणि काय शिकलं आहे कोणाला सांगता येत नाही. पवार तर 50 वर्ष कुठलीही जगाच्या युनिव्हर्सिटीत आहेत, पण ते नेमके काय शिकले हे सांगता येत नाही. तेव्हा ते कोणाचे गुरु आहेत किंवा त्यांचे गुरु कोण आहेत यापेक्षा याचा आधी त्यांनी शोध घ्यावा, मग इतरांचे गुरु कोण होते हे शोधायला हरकत नाही.